साताराच्या मातीतला रुबाबदार आणि दिमागदार सूर्यवंशी वाडा आज दिव्यांच्या झगमगाटात आणि सनई चौघड्यांच्या सुरांमध्ये न्हाऊन निघाला होता. साताऱ्यात सूर्यवंशी घराण्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष. याच वाड्याचा लाडका लेक आणि घराण्याचा वारसदार शिवतेज सूर्यवंशी आज याचं लग्न झालं होतं. वाड्यातल्या चाकरमान्यांची लगमग आता कुठं शांत झाली होती. रात्रीचे 12 वाजून गेले होते. बाहेरचा सन्नाटा आणि आतल्या मोगऱ्याचा आणि गुलाबाचा दरवळणारा सुगंध एका नव्या आयुष्याची नांदी देत होता. शिवतेजची पावले त्याच्या सजवलेल्या खोलीकडे वळली. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि आनंद होता. गौरी त्याची पत्नी. गौरी म्हणजे साधेपणाचं आणि निखळ सौंदर्याचं दुसरं नाव. आईवडिलांचं छत्र हरपलेली, काकांच्या आश्रयाला वाढलेली एक पोरगी, पण अत्यंत सालस मुलगी. शिवतेजने तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच त्याने ठरवलं की याच मुलीला तो सूर्यवंशी घराण्याची सून बनवेल. खोलीचा दरवाजा लोटून शिवतेज आत आला. फुलांनी सजवलेल्या त्या भव्य लाकडी पलंगावर गौरी लाल भडक शालूत आकसून बसली होती. तिच्या हातातील हिरवा चुडा थरथरत होता. शिवतेजने हलकेच दरवाजा लावला आणि तो तिच्या जवळ आला. गौरी. शिवतेजचा भारदस्त पण प्रेमळ आवाज खोलीत घुमला. त्या एका आवाजाने गौरी दचकली. तिने भीतीने मान वर करून शिवतेजकडे पाहिलं. तिच्या त्या टपोऱ्या डोळ्यात नववधूची लाज नव्हती, तर एक भयंकर दहशत होती. डोळे रडून रडून सुजलेले होते. चेहऱ्यावरचा घाम आणि थरथरणारे ओठ पाहून शिवतेजच्या काळजात चर्र झालं. गौरी, काय झालं? तू रडतीयस? कुणी काही बोललं का तुला? शिवतेजने काळजीने विचारत तिच्या खांद्यावर हात ठेवला. पण शिवतेजचा हात लागताच गौरी एखाद्या विजेचा झटका बसावा तशी मागे सरकली आणि थेट पलंगावरून खाली उतरून तिने शिवतेजचे पाय धरले. मला माफ करा मालक, मी गुन्हेगार आहे तुमची. गौरी ओक्साबोक्शी रडू लागली. तिचा तो काळीच पिळवटून टाकणारा हुंदका ऐकून शिवतेज सुन्न झाला. अगं वेडी झालीस का? काय करतेस हे? उठ आधी. शिवतेजने तिला जबरदस्तीने उठवून समोर उभं केलं. काय झालं ते स्पष्ट सांग. तू अशी का रडतेस? गौरीला शब्द फुटत नव्हते. तिच्या गळ्याचा घोट सुकला होता. अखेर तिने पदराने डोळे पुसले आणि खाली मान घालून थरथरत्या आवाजात ती बोलू लागली. मी या घराण्याची सून बनण्याच्या लायकीची नाही आहे. माझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालं आहे. मी गरोदर आहे. हे शब्द शिवतेजच्या कानावर पडले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डोक्यावर कुणीतरी हातोड्याने प्रहार करावा तसा तो जागीच थिजला. खोलीत एक भयानक शांतता पसरली. फक्त गौरीच्या रडण्याचा आवाज त्या शांततेला चिरत होता. काय बकवास करतेस तू हे? शिवतेजचे डोळे रागाने लाल झाले. त्याने गौरीचे दोन्ही खांदे पकडले. तुला शुद्ध आहे का? तू काय बोलतेस ते? माझ्याशी लग्न होण्याआधी तू कुणा दुसऱ्याची? नाही शिवतेजराव. गौरीने किंचाळत त्याला थांबवलं. मी कुणाशी काहीही केलं नाही. मी निष्पाप आहे. माझ्यावर बळजबरी झाली आहे. ती जमिनीवर कोसळली. शिवतेजचा संताप आता दुःखात आणि गोंधळात बदलत चालला होता. बळजबरी? कधी? कुठे? आणि तू मला किंवा कुणालाच का सांगितलं नाहीस? त्याचा आवाज आता खोलीबाहेर जाऊ नये म्हणून तो दात ओठ खाऊन ओरडत होता. गौरी रडत रडत सांगू लागली. महिन्याभरापूर्वीची गोष्ट आहे. वाड्यात मोठी जत्रा होती. अख्खं गाव गोळा झालं होतं. त्या रात्री अचानक आभाळ फाटल्यागत पाऊस सुरू झाला. विजा कडाडत होत्या आणि अचानक पूर्ण गावाची लाईट गेली. मी माझ्या खोलीत होते. खिडकी लावण्यासाठी मी गेले आणि अचानक कोणीतरी अंधारात माझ्या खोलीत घुसलं. मी ओरडणार होते, पण त्या माणसाने माझा गळा दाबला. माझ्या तोंडावर हात ठेवला. खूप अंधार होता. मला त्याचा चेहरा दिसला नाही. मी खूप धडपड केली, खूप विनवण्या केल्या, पण त्या राक्षसाने माझं काही एक ऐकलं नाही. त्याने माझं आयुष्य ओरबाडून घेतलं. गौरी दोन्ही हातांनी चेहरा झाकून रडत होती. तिला तो प्रसंग आठवून पुन्हा एकदा रक्ताची उलाढाल होत होती. शिवतेज सुन्न होऊन ऐकत होता. त्याच्या नसांमधलं रक्त उसळ्या मारत होतं. हात मुठी वळून पांढरे पडले होते. आणि तू हे सगळं लपवलंस का? शिवतेज रागाने कडाडला. मला का नाही सांगितलंस? मी कुणाला सांगणार होते? गौरीने हतबलतेने विचारलं. मी एक पोरकी पोर.
माझ्या स्वतःच्या काकांनी मला ओझं समजून वाढवलं. मी जर हे त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी मलाच कलंकिनी ठरवून घराबाहेर हाकलून दिलं असतं. माझी अब्रू वेशीवर टांगली गेली असती. बदनामीच्या भीतीने मी तो विषाचा घोट गिळला. मला वाटलं तो अंधार तिथे संपेल. पण काही दिवसांपूर्वीच मला समजलं की माझ्या पोटात त्या राक्षसाचं पाप वाढत आहे. मी तुम्हाला सांगणार होते, पण तोपर्यंत आबासाहेबांनी लग्नाची तारीख काढली होती. मी खूप घाबरले होते. मला माफ करा. शिवतेजला आता स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं अशक्य झालं होतं. एका बाजूला गौरीची असहाय्यता आणि तिचे अश्रू त्याला सत्य सांगत होते, पण दुसऱ्या बाजूला सूर्यवंशी घराण्याची प्रतिष्ठा, त्याचा पुरुषी अहंकार आणि त्याला मिळालेला हा भयंकर धोका त्याला जाळत होता. शिवतेजने एक भयंकर डरकारी फोडली आणि जवळच असलेल्या काचेच्या मोठ्या ड्रेसिंग टेबलवर जोरदार लाथ मारली. खळक! काच फुटून जमिनीवर विखुरली गेली. तो आवाज एवढा मोठा होता की संपूर्ण वाड्यात तो घुमला. रात्रीच्या सन्नाटात तो आवाज ऐकून वाड्यात झोपलेली सगळी माणसं जागी झाली. काही क्षणातच शिवतेजच्या खोलीबाहेर पावले वाजायला लागली. खोलीचा दरवाजा धडधड वाजला. शिवतेज, काय झाला आत? दरवाजा उघड. आबासाहेबांचा खरजातला आणि रुबाबदार आवाज आला. त्यांच्या पाठोपाठ कल्याणी आत्या आणि इतर नोकर चाकरही धावत आले. शिवतेजने डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेतला आणि जाऊन दरवाजा उघडला. समोर आबासाहेब उभे होते. त्यांचा रुबाब आणि डोळ्यातील जरब कुणालाही भस्म करणारी होती. शिवतेजने डोळे मिटले, एक दीर्घ श्वास घेतला आणि जाऊन दरवाजा उघडला. समोर आबासाहेब उभे होते. त्यांचा रुबाब आणि डोळ्यातील जरब कुणालाही भस्म करणारी होती. त्यांच्या शेजारी कल्याणी आत्या उभी होती, जिच्या चेहऱ्यावर कायम एक कुटील भाव असायचा. काय चाललंय काय हे पोरा? आणि ही काच कशी फुटली? ही पोरगी का रडते जमिनीवर बसून? आबासाहेबांनी करड्या आवाजात विचारलं. त्यांची नजर जमिनीवर रडत बसलेल्या गौरीवर गेली. शिवतेजने मान खाली घातली होती. त्याचे डोळे लालबुंद झाले होते. आबासाहेब, एक भयंकर सत्य समोर आलंय. कसलं सत्य? कल्याणी आत्याने मध्येच तोंड खुपसलं. तिची नजर आधीच गौरीवर तिरस्काराने रोखलेली होती. मी तर आधीच म्हणत होते, ही रस्त्यावरची पोरगी आपल्या खानदानाला शोभणार नाही म्हणून. काय केलं या करंटीने? शिवतेजने श्वास रोखला आणि तो म्हणाला, गौरी गरोदर आहे आबासाहेब. हे शब्द ऐकताच आबासाहेबांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. कल्याणी आत्याने तर थेट छातीवर हात मारून घेतला. वाड्याच्या नोकरांमध्ये कुजबूज सुरू झाली. काय बकवास करतोयस तू शिवतेज? शुद्धीवर आहेस ना तू? आबासाहेब गरजले. त्यांचा हात रागाने थरथरू लागला. सत्य आहे हे आबासाहेब. शिवतेजचा आवाज कापत होता, पण तो खंबीर उभा होता. कल्याणी आत्या संतापाने पुढे आली आणि तिने गौरीचे केस धरून तिला जमिनीवर ओढत उभं केलं. अगं कपाळ करंटी, आमच्या सूर्यवंशी घराण्याच्या अब्रूला बट्टा लावलास तू? कोणाचं पाप पोटात घेऊन आमच्या पोराच्या भोवल्यावर चढलीस ग तू, निर्लज्ज पोरगी? नाही आत्याबाई, तसं नाही आहे. गौरी रडत रडत हात जोडत होती. माझ्यावर बळजबरी झाली आहे. जत्रेच्या रात्री कुणीतरी, यात माझा काहीही दोष नाही आहे. मी निष्पाप आहे आबासाहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. ती आबासाहेबांच्या पाया पडायला गेली, पण आबासाहेबांनी किळस आल्यासारखे पाय मागे घेतले. चुप्प बस. आबासाहेब कडाडले. त्यांचा आवाज वाड्याच्या भिंतींना हादरवून गेला. बळजबरी झाली तर महिनाभर तोंडात मूग गिळून का बसली होतीस? आमचा वाडा म्हणजे तुझ्या पापावर पांघरून घालायची धर्मशाळा वाटली का तुला? सूर्यवंशी घराण्याची अब्रू आज तू वेशीवर टांगली आहेस. आबासाहेब, शिवतेजने पुढे होत गौरीला कल्याणी आत्याच्या तावडीतून सोडवलं. तिचा खरंच दोष नसेल तर आपण ऐकून तर घेऊ. शिवतेज, आबासाहेबांनी त्याला मध्येच थांबवलं. तू डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधली असेल, पण मी या घराण्याचा प्रमुख आहे. या घराण्याची इज्जत ही माझ्या प्राणापेक्षा मोठी आहे. ही पोरगी आता या वाड्यात एक क्षणभरही राहू शकत नाही. हिने आपल्या कुळाला काळीमा फासलाय. कल्याणी आत्याने आगीत तेल ओतत म्हटलं, बाहेर काढू? आबासाहेब, ही जर जिवंत राहिली आणि उद्या हिचं पोट वाढलेलं गावाने पाहिलं तर लोक आपल्या तोंडावर थुंकतील. सूर्यवंशीची सून लग्नाच्या पहिल्याच दिवशी गरोदर निघाली हे गावात समजलं तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. वाड्यातलं वातावरण एका भयंकर आणि जीव घेण्या वळणावर येऊन ठेपलं होतं. गौरी एका कोपऱ्यात प्राण्यासारखी अकसून रडत होती. आबासाहेबांच्या डोळ्यात घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी आलेली क्रूरता दिसत होती. कल्याणी आत्या डाव साधल्यासारखी बघत होती आणि शिवतेज, तो आपली पत्नी आणि आपले घराणे या दोन्ही चक्रीवादळांच्या मध्यभागी हतबल होऊन उभा होता.
रात्र अजून गडद झाली होती आणि सूर्यवंशी वाड्यावर एक भयंकर काळ रात्र कोसळली होती. आता पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पना शिवतेजलाही नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते. वाड्यातल्या त्या मोठ्या दिवाणखान्यात आता स्मशान शांतता पसरली होती. मगाशी झालेला गोंधळ आणि गौरीचे आर्त रडणे आता थांबले होते. आबासाहेब सूर्यवंशी एका मोठ्या लाकडी खुर्चीवर डोळे मिटून बसले होते. त्यांचा श्वास जड झाला होता. समोर कल्याणी आत्या हाताची घडी घालून उभी होती आणि शिवतेज खाली मान घालून उभा होता. गौरीला तिच्या खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. शिवतेज, आबासाहेबांनी डोळे न उघडताच गंभीर आवाजात सुरुवात केली. त्यांच्या आवाजात आता राग नव्हता, तर एक भयंकर क्रूर निश्चय होता. सूर्यवंशी घराण्याची अब्रू म्हणजे काचेचं भांडं नाही की फुटलं आणि दुसरं आणलं. शेकडो वर्षांची तपश्चर्या आहे ही. ती पोरगी, ती गौरी. जर गावात कोणाला समजलं की लग्नाच्या पहिल्याच रात्री सूर्यवंशीची सून गरोदर निघाली तर हे गाव आपल्याला वाळीत टाकेल. निवडणुकीच्या तोंडावर विरोधक आपल्याला रस्त्यावर नागडं करतील. शिवतेजने झटकन मान वर केली. पण आबासाहेब, यात तिचा दोष काय? ती निष्पाप. चुप्प बस. आबासाहेब डोळे वटारून कडाडले. मला तिचं निष्पाप असणं आणि नसणं याच्याशी काहीही देणं घेणं नाही. मला फक्त माझ्या घराण्याची इज्जत महत्त्वाची आहे. ती पोरगी जिवंत राहिली तर आपलं पाप लपणार नाही आणि ती कुणाला सांगत सुटली तर आपण कुठे तोंड दाखवायला उरणार नाही. मग काय करायचं आबासाहेब? कल्याणी आत्याने मुद्दाम भोळेपणाचं आव्हानात विचारलं. पण तिच्या डोळ्यात एक राक्षसी चमक होती. तिला माहेरी पाठवलं तर तिचे काका तिला घरात घेणार नाही आणि रस्त्यावर सोडलं तर ती गावभर बोंबलत फिरेल. आबासाहेबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अत्यंत थंडपणे ते म्हणाले, एकच मार्ग आहे. आजची रात्र ही तिची शेवटची रात्र असेल. उजाडायच्या आत तिचा काटा काढायचा. शिवतेच्या पायाखाली जमीनच सरकली. आबासाहेब, तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला समजतंय का? एका निष्पाप मुलीचा जीव घ्यायचा आपण? खून करायचा? खून नाही शिवतेज, घराण्याची अब्रू वाचवण्यासाठी दिलेलं बलिदान. आबासाहेब न डगबगता म्हणाले. उद्या सकाळी गावात बातमी पसरेल की गौरीला लग्नाचं दडपण आलं होतं किंवा तिला हे लग्न मान्य नव्हतं, म्हणून तिने रात्री गुपचूप जाऊन काळभैरवाच्या कड्यावरून नदीत उडी मारून आत्महत्या केली. नदीचा प्रवाह एवढा वेगवान आहे की तिचा मृतदेह सापडणारही नाही. विषय कायमचा संपेल. शिवतेज सुन्न झाला. त्याला वाटलं तो एखाद्या भयानक स्वप्नात आहे. आपलेच वडील एवढे क्रूर कसे होऊ शकतात? पण त्याला माहिती होतं की आबासाहेबांचा शब्द एकदा पडला की तो झेलण्याशिवाय पर्याय नसतो. जर त्याने आता विरोध केला तर ते गौरीला त्यांच्या माणसांकरवी अधिक निर्दयीपणे मारून टाकतील. शिवतेजने मुठी आवळल्या. दात ओठ खात तो म्हणाला, ठीक आहे आबासाहेब, तुमच्या शब्दाबाहेर मी कधी गेलो नाही आणि जाणारही नाही. घराण्याची अब्रू मलाही महत्त्वाची आहे, पण हे काम मी स्वतः करेन. माझ्या हाताने मी तिला त्या कड्यावरून ढकलून देईन. कुण्या गड्याला किंवा नोकराला यात सामील करायचं नाही. आबासाहेबांच्या चेहऱ्यावर एक समाधानाची लकीर उमटली. शाब्बास शिवतेज, हा खरा सूर्यवंशींचा वारसदार. जा, उजाडायच्या आत हे काम फत्ते कर. मध्यरात्रीचे 3 वाजले होते. काळोख एवढा गडद होता की स्वतःचा हातही दिसत नव्हता. शिवतेजने गौरीला तिच्या खोलीतून बाहेर काढले. गौरी आता रडत नव्हती. तिचे अश्रू आटले होते. तिने आपला मृत्यू स्वीकारला होता. तिच्या डोळ्यात आता फक्त एक शून्यता होती. शिवतेजने तिला आपल्या जीपमध्ये बसवले आणि जीप कालभैरवाच्या कड्याच्या दिशेने भरधाव वेगात निघाली. प्रवासात दोघांमध्ये एकही शब्द उच्चारला गेला नाही. फक्त जीपच्या इंजिनाचा आवाज आणि बाहेरून येणारा रातकिड्यांचा कर्कश आवाज त्या भयानक शांततेला कापत होता. गौरी खिडकीबाहेर शून्यात पाहत होती. तिच्या मनात स्वतःच्या आयुष्याबद्दल, तिच्या नशिबाबद्दल प्रचंड चीड आणि हतबलता दाटून आली होती. ज्या माणसावर मी देवासारखा विश्वास ठेवला तोच आज माझा काळ बनून आलाय, ती मनातल्या मनात विचार करत होती. कालभैरवाचा कडा आला. हा कडा गावाबाहेरच्या एका निर्जन जागी होता. खाली 100 फूट खोल खळखळणारी आणि भयानक वेगाने वाहणारी नदी. जीप थांबली. शिवतेजने गाडी बंद केली. उतर खाली. शिवतेजचा आवाज कोरडा होता. गौरी यंत्रासारखी खाली उतरली. ती कड्याच्या टोकाकडे चालू लागली. खाली वाहणाऱ्या नदीचा भयंकर आवाज ऐकू येत होता. वाऱ्याचा वेग प्रचंड होता. गौरी कड्याच्या अगदी टोकावर जाऊन उभी राहिली. तिने डोळे मिटले आणि हात जोडले. देवा, माझ्या पदरात हे जे पाप पडलंय ते घेऊन मी तुझ्याकडे येतेय. मला या नरकातून कायमची मुक्ती दे. शिवतेजराव,
गौरीने डोळे न उघडताच अत्यंत शांत पण काळीच चिरणाऱ्या आवाजात म्हटलं, मला मारायच्या आधी फक्त एक विनंती आहे. माझ्या लहान बहिणीला राधाला सांभाळा. तिला माझ्यासारखं पोरकं होऊ देऊ नका आणि मला माफ करा. तिने नदीत उडी मारण्यासाठी पाय पुढे टाकला. तडक. शिवतेजने विजेच्या वेगाने पुढे झेप घेतली आणि तिचा हात घट्ट पकडून तिला मागे ओढले. गौरीचा तोल गेला आणि ती शिवतेजच्या छातीवर आदळली. वेडी झालीस का तू? शिवतेज धापा टाकत ओरडला. गौरी गोंधळली. तुम्हीच तर मला इथे मारायला आणलं होतं ना, मग मला का वाचवताय? ढकलून द्या मला खाली, संपू दे हा खेळ एकदाचा. ती रडत रडत त्याच्या छातीवर बुक्की मारू लागली. शिवतेजने तिला घट्ट मिठी मारली. त्याच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागलं होतं. मला माफ कर गौरी, मला माफ कर. मी तुला मारायला नाही आणले, मी तुला वाचवायला आणले. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू निष्पाप आहेस. गौरी थबकली. तिला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. काय म्हणताय तुम्ही? शिवतेजने तिला सावरलं आणि तिचे डोळे पुसले. जर मी तिथे आबासाहेबांना विरोध केला असता तर त्यांनी तुला माझ्या नजरेआड मारून टाकलं असतं. मला तुला इथून सुरक्षित बाहेर काढायचं होतं. गौरी, जोपर्यंत मी खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढत नाही तोपर्यंत तुला लपावं लागेल. मी पुण्यात एका ओळखीच्या हॉस्पिटलमध्ये सगळी सोय केली आहे. माझा एक अत्यंत विश्वासू मित्र तिथे तुझी वाट पाहतोय. तो तुला सुरक्षित जागी ठेवेल. पण वाड्यात राधाचं काय? गौरीने हुंदका देत विचारलं. मी सगळं सांभाळेन. तू फक्त स्वतःची आणि त्या बाळाची काळजी घे. मी तुला वचन देतो गौरी. ज्या राक्षसाने तुझ्यावर हा प्रसंग आणलाय त्याला मी स्वतःच्या हाताने फाडून खाईन. त्याला शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तोपर्यंत तुला जिवंत राहावं लागेल माझ्यासाठी. शिवतेजने तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले. त्याने गौरीला पुन्हा जीपमध्ये बसवलं आणि दुसऱ्या एका आडमार्गाने तो तिला पुण्याच्या दिशेने घेऊन गेला. एका निर्जन ठिकाणी त्याचा मित्र एका गाडीसह उभा होता. शिवतेजने गौरीला अत्यंत काळजीपूर्वक त्या गाडीत बसवले. गौरी अत्यंत जड अंतःकरणाने आणि डोळ्यात अश्रू आणून शिवतेजकडे पाहत होती. गाडी अंधारात नाहीशी होईपर्यंत शिवतेज तिथेच उभा राहिला. त्याला आता सर्वात कठीण काम करायचे होते. त्याला वाड्यात जाऊन खोटं बोलायचं होतं. तो कड्यावर परत आला. त्याने गौरीच्या ओढणीचा एक तुकडा कड्यावरच्या एका काटेरी झुडपाला अडकवला. स्वतःचे कपडे मुद्दाम थोडे मातीने आणि चिखलाने खराब केले आणि तो वाड्याकडे निघाला. पहाटेचे 5 वाजत आले होते. वाड्यात सगळे जागेच होते. शिवतेजची जीप वाड्यात आली आणि आबासाहेब, कल्याणी आत्या सगळे बाहेर आले. शिवतेज जीपमधून खाली उतरला. त्याचा चेहरा उतरलेला होता. कपड्यांवर चिखल होतं. तो अत्यंत हताशपणे पाय ओढत आबासाहेबांसमोर आला आणि गुडघ्यावर बसला. काय झालं शिवतेज, काम फत्ते? आबासाहेबांनी अत्यंत थंड आवाजात विचारलं. शिवतेजने हुंदका देण्याचं नाटक केलं. मी तिला कड्यावर नेला आबासाहेब. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकली नाही. तिला स्वतःच्या कृत्याची लाज वाटत होती. तिने अचानक माझा हात झिडकारला आणि नदीत उडी मारली. मी तिला वाचवायला गेलो पण अंधारात ती दिसलीच नाही. पाण्याचा वेग खूप होता आबासाहेब. गौरी संपली. वाड्यात एकच शांतता पसरली. आबासाहेबांनी एक सुटकेचा निश्वास टाकला. कल्याणी आत्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर समाधान झळकलं. बरं झालं, ब्याद गेली एकदाची. आता आपण सावसूतपणे गावात सांगू की पोरीला लग्नाचं दडपण आलं होतं म्हणून तिने जीव दिला. पण ही शांतता अचानक एका काळजाचा ठोका चुकवणाऱ्या किंकाळीने भंग पावली. ताई! गौरीची लहान बहीण राधा धावत वाड्याच्या अंगणात आली. तिला आत्ताच एका नोकराकडून समजले होते की काय घडले आहे. ती 18-19 वर्षांची कोवळी पोरगी एखाद्या वेड्यासारखी धावत शिवतेजच्या अंगावर धावून गेली. कुठे आहे माझी ताई? काय केलं तुम्ही तिच्यासोबत? खोटं बोलताय तुम्ही सगळे. माझी ताई आत्महत्या करूच शकत नाही. ती खूप खंबीर होती. राधा रडत किंचाळत शिवतेजची कॉलर पकडून त्याला हलवत होती. सांगा मला, कुठे आहे माझी गौरी ताई? तुम्ही तिला मारलंय. तुम्ही सगळे खुनी आहात. राधाचा तो आक्रोश ऐकून दगडालाही पाझर फुटला असता. ती जमिनीवर लोळून रडत होती. कल्याणी आत्याने तिला धरून मागे खेचलं. अगं ये, चुप्प बस. ती मेली तिच्या कर्माने आणि तू आमच्याच बोकांडी बसतेस काय? गप, नाहीतर तुलाही हाकलून देईन घराबाहेर. हकला मला, हकला, पण मला माझी ताई परत द्या. राधा हुंदके देऊन रडत होती. शिवतेजला राधाची ती अवस्था पाहून आतून स्वतःचाच राग येत होता. त्याला तिला घट्ट मिठी मारून सांगावंसं वाटत होतं की तुझी ताई जिवंत आहे. पण तो काहीच करू शकत नव्हता. त्याला गप्प राहावं लागणार होतं.
राधा रडता रडता अचानक शांत झाली. तिने डोळे पुसले आणि तिच्या त्या लहान पण तेजस्वी डोळ्यात एक भयंकर आग निर्माण झाली. तिने आबासाहेब, कल्याणी आत्या आणि शिवतेज यांच्याकडे एक भेदक नजर टाकली. माझ्या ताईने आत्महत्या केलेली नाही आणि जर तिला कोणी मारलं असेल तर याद राखा, या वाड्याची वीट न वीट उखडून फेकेन मी. माझी ताई निष्पाप होती आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला मी सोडणार नाही. राधाचे ते शब्द एखाद्या शापासारखे वाड्यात घुमले. राधाच्या त्या डोळ्यातील आग पाहून कल्याणी आत्याही क्षणभर शहारली. शिवतेजला मात्र राधाच्या त्या रागात एक आशेचा किरण दिसला. त्याला आता एका साथीदाराची गरज होती आणि ती साथीदार कोण असू शकते हे त्याला आता समजले होते. पण तोपर्यंत हा खेळ असाच चालू ठेवायचा होता. काल रात्र सरली होती, पण सूर्यवंशी वाड्यात आता खऱ्या अर्थाने एका भयंकर वादळाची सुरुवात झाली होती. गौरीच्या मृत्यूला आता 15 दिवस उलटून गेले होते. सूर्यवंशी वाड्यातून सुतक संपलं होतं, पण वाड्यावरची भकास कळा तशीच होती. राधाचे डोळे रडून रडून सुकले होते, पण आता त्या अश्रूंची जागा एका धगधगत्या आगीने घेतली होती. तिला पक्की खात्री होती की गौरीताई कधीच आत्महत्या करू शकत नाही आणि तिच्यावर अत्याचार करणारा तो राक्षस बाहेरचा कोणी नसून याच वाड्यातला कोणीतरी आहे. शिवतेजने तिला सत्य न सांगितल्यामुळे ती त्यालाही गुन्हेगारच मानत होती, पण आता तिला स्वतःच सत्याचा शोध घ्यायचा होता. रात्रीची वेळ होती. वाड्यात सगळे झोपले होते. राधा शांतपणे हातात एक कंदील घेऊन वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जुन्या पडवीकडे गेली. या पडवीतल्या एका एकांत खोलीत समर राहायचा. समर शिवतेचा आत्तेभाऊ, कल्याणी आत्याचा एकुलता एक मुलगा. 5 वर्षांपूर्वी एका अपघातात डोक्यावर मार लागल्याने तो वेडा झाला होता. तो सतत स्वतःशीच बडबड करायचा, लहान मुलांसारखा वागायचा आणि हिंसक व्हायचा असं वाड्यातले लोक सांगायचे. त्यामुळे त्याच्या खोलीकडे सहसा कुणी फिरकत नसे. राधा त्या खोलीबाहेरून जात असताना अचानक तिची नजर एका काटेरी कुंपणावर खेळली. तिथे एक लाल रंगाचा सोनेरी जरीचा तुकडा वाऱ्याने फटफटत अडकला होता. राधाच्या काळजाचा ठोका चुकला. तिने पटकन तो तुकडा कुंपणावरून काढला. तो गौरीच्या ओढणीचा तुकडा होता. जत्रेच्या त्या भयानक रात्री गौरीने तीच ओढणी घेतली होती. ताईची ओढणी या वेड्याच्या खोलीबाहेर कशी आली? राधाच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं. तिने हळूच खिडकीच्या फटीतून आत पाहिलं. समर गाढ झोपला होता, पण झोपेत असलेला समर तिला अजिबात वेडा वाटत नव्हता. त्याचा चेहरा शांत होता. राधाला अचानक आठवलं, मागच्या काही दिवसात तिने समरला वाड्यात वावरताना पाहिलं होतं. तो वेड्यासारखा वागत असला तरी त्याची नजर महिलांवर, विशेषतः वाड्यातल्या तरुण मोलकरणींवर एका हिंस्र शापतासारखी असायची. हा वेडा नाहीये, हा नाटक करतोय आणि याच राक्षसाने माझ्या ताईचा घात केलाय. राधाने ओठ घट्ट चावले. मुठी आवळल्या गेल्यामुळे तिची नखं तळ हातात रुतली होती. पण नुसता संशय घेऊन ती आबासाहेबांसमोर किंवा पोलिसांसमोर जाऊ शकत नव्हती. वेड्या माणसावर कुणी संशय घेतला नसता. तिला खात्रीलायक पुरावा हवा होता आणि तो पुरावा फक्त आणि फक्त समरच्या खोलीतच मिळू शकत होता. पण त्या खोलीत कल्याणी आत्या कुणाला जाऊ देत नसे. वाड्याचा एकही नोकर तिकडे फिरकत नसे. राधाने एक दीर्घ श्वास घेतला. मला जर या वाघाच्या गुहेत जायचं असेल तर मला स्वतःचाच बळी द्यावा लागेल. तिने स्वतःशीच एक भयंकर आणि खतरनाक डाव रचला. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच राधाने वाड्यात एक वेगळंच नाटक सुरू केलं. वाड्यातल्या कामवाल्या बायका अंगण झाडत असताना राधा मुद्दाम त्यांच्या जवळ गेली आणि फुसफुसल्या आवाजात एका मोलकरणीला म्हणाली, सुमन मावशी, मी इथं घुसमटून मरणार नाही आहे. माझ्या ताईचा बळी केलाय या वाड्यात, पण मी माझा जीव देणार नाही. माझं गावातील रंगावर प्रेम आहे. मी त्याच्यासोबत पळून जाणार आहे. आज रात्रीच मी हा वाडा सोडणार. हे शब्द तिने मुद्दाम थोड्या मोठ्याने उच्चारले होते. तिला माहिती होतं की वाड्यातल्या भिंतींनाही कान असतात आणि ठरल्याप्रमाणे काही तासातच ही बातमी कल्याणी आत्याच्या कानावर पडली. आगीत तेल ओतायला कल्याणी आत्याला नुसतं निमित्तच हवं होतं. तिने तडक जाऊन आबासाहेबांचे कान भरले. थोड्याच वेळात वाड्यात भूकंप आला. भर दिवाणखान्यात राधाला गुन्हेगारासारखं उभं करण्यात आलं. शिवतेज काही कामानिमित्त 2 दिवसांसाठी साताऱ्याला गेला होता. त्यामुळे वाड्यात आबासाहेबांना रोखणारं कोणीच नव्हतं. काय ऐकतोय मी हे? आबासाहेबांचा खर्चातला आवाज वाड्याच्या छताला भिडला. त्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले. हातातली चांदीची मूठ असलेली ती काठी ते जमिनीवर आपटत होते. आमच्या तुकड्यांवर जगणारी तू, तुझ्या मनात एवढं विष?
राधा किंचितही न घाबरता डोळ्यात डोळे घालून ताठ मानेने उभी राहिली. काय ऐकलं ताबासाहेब? तेच ना की मला या वाड्यात राहायचं नाही आहे? होय, 100% खरं आहे ते. मला इथं कुणी वाली नाही. माझ्या ताईला तुम्ही न्याय देऊ शकला नाहीत. मी इथं राहिले तर माझाही जीव जाईल. मी पळून जाणार आहे. एक कार्टे, जीप छाटून टाकेन तुझी. कल्याणी आत्याने संतापाने पुढे येत राधाच्या कानशीला लगवण्यासाठी हात उगारला, पण राधाने विजेच्या चपळाईने कल्याणी आत्याचा हात हवेतच पकडला आणि झिडकारून दिला. हात खाली ठेवा आत्याबाई. माझ्या अंगावर हात उचलण्याचा अधिकार मी कुणालाच दिलेला नाही. ताई गेली, आता तुम्ही मलाही मारून टाकाल. त्यापेक्षा मी माझा मार्ग शोधलेला बरा. राधाचा तो अवतार आणि तिची ती धारधार नजर पाहून दिवाणखान्यातले सगळेच हादरले. आबासाहेबांचा राग आता अनावर झाला होता. त्यांच्या नाकाच्या पुड्या फुरफुरत होत्या. एका पोरीने आधीच सूर्यवंशीच्या अबूरचे धिंडवडे काढले आणि आता ही दुसरी घराण्याला काळं फासणार? हे मी जिवंत असताना शक्य नाही. जर ही पळून गेली आणि गावात समजलं की सूर्यवंशी वाड्यातील पोरगी पुन्हा गावगुंडासोबत पळाली तर निवडणुकीत लोक आपल्या तोंडावर थुंकतील. मग काय करायचं दादा? हिला मारून टाकायचं का? कल्याणी आत्याने कुटीलपणे विचारलं. नाही, मरण ही खूप सोपी शिक्षा होईल त्यासाठी. आबासाहेबांनी एक भयंकर निर्णय घेतला. त्यांच्या आवाजात आता एक अमानुष क्रूरता होती. हिला पळून जाऊन संसार करायचा आहे ना? मग हिचा संसार आपण याच वाड्यात उभा करू. कल्याणी, आज दुपारच्या आत भटजींना बोलाव. या पोरीचं लग्न आपल्या समरशी लावून दे. हे वाक्य ऐकताच वाड्यातल्या नोकरांच्याही अंगावर काटा आला. समर, एक वेडा माणूस. एका कोवळ्या हुशार पोरीला एका वैड्याच्या गळ्यात बांधणं म्हणजे जिवंतपणी मरण यातना देण्यासारखं होतं. राधाने वरवर घाबरल्याचं आणि रडण्याचं नाटक सुरू केलं. नाही नाही आबासाहेब, तुम्ही एका कोवळ्या पोरीला एका वेड्याच्या गळ्यात कसं बांधू शकता? मी एका वेड्याचे लग्न करणार नाही. त्यापेक्षा मला मारून टाका. ती गयावया करत जमिनीवर बसून रडू लागली. होय, हीच तुझी शिक्षा आहे. आबासाहेब गरजले. वाड्याची अब्रू झाकायची असेल तर तुला घराबाहेर पाऊल टाकू न देणं हाच एक मार्ग आहे. वेड्याची बायको म्हणून तू आयुष्यभर याच वाड्यात कुजत राहशील. ही सूर्यवंशींची कैद आहे. इथून कोणी पळून जाऊ शकत नाही. राधा हुंदके देत रडत होती, पण आतून ती हसत होती. मला तर हेच हवं होतं आबासाहेब. वाघाच्या गुहेत जायचा रस्ता तुम्हीच मला मोकळा करून दिलात. आता बघा तुमची ही कैद तुमच्या घराण्याचे कसे वाभाडे काढते ते. राधा मनातल्या मनात विजयोत्सव साजरे करत होती. काही तासातच वाड्यात अत्यंत गुप्तपणे लग्नाची तयारी झाली. राधाला बळजबरीने लाल साडी नेसवण्यात आली. तिला नवरीच्या वेशात समरच्या शेजारी बसवण्यात आलं. शिवतेज वाड्यात नव्हता आणि बाकी कुणाची आबासाहेबांच्या शब्दाविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत नव्हती. समर वेड्यासारखा हसत होता. तो स्वतःच्याच कपड्यांशी खेळत होता. होम हवनात टाकण्याच्या लाया तो हवेत उडवत होता आणि टाळ्या वाजवत होता. कल्याणी आत्या त्याच्या पाठीवर धपाटे मारून त्याला शांत बसण्याचा प्रयत्न करत होती. राधा मात्र शून्यात नजर लावून बसली होती, पण तिची तीक्ष्ण नजर समरच्या प्रत्येक हालचालीचा वेध घेत होती. तिला त्याच्या या वेड्या हसण्यामागे दडलेला एक कपटी आणि क्रूर चेहरा स्पष्ट दिसत होता. जेव्हा भटजींनी त्याला मंगळसूत्र बांधायला सांगितलं तेव्हा त्याच्या हाताचा स्पर्श होताच राधाच्या अंगावर काटा आला. एका निष्पाप मुलीचा जीव घेणाऱ्या गुन्हेगाराची ती आता कायदेशीर बायको बनली होती, पण हा तिचा त्याग होता सत्यासाठी. रात्र झाली. वाड्यावर पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. कल्याणी आत्याने राधाचा हात ओढत तिला समरच्या खोलीपर्यंत नेलं. राधाला आत ढकलून ती विषारी हसत म्हणाली, तुला खूप माज होता ना उडून जायचा? आता भोग आपले कर्म या वेड्यासोबत. हा तुला जगूही देणार नाही आणि मरूही देणार नाही. तुझी जागा आता या अंधाऱ्या खोलीतच आहे. कल्याणी आत्याने बाहेरून कडी लावली. कुलूप लागल्याचा आवाज आला. राधा आता पूर्णपणे त्या खोलीत बंदिस्त झाली होती. खोलीत अत्यंत अंधुक प्रकाश होता. जमिनीवर सगळीकडे कागदाचे तुकडे, रंग आणि लहान मुलांची मोडकी खेळणी पडली होती. समर एका कोपऱ्यात जमिनीवर बसून कागद फाडत होता आणि स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. राधाने दरवाजाकडे पाहिलं, मग समरकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा भीतीचा आणि असहाय्यतेचा मुखवटा आता पूर्णपणे गळून पडला होता. तिने हळूच आपला पदर खोचला. तिचे डोळे आता एखाद्या शिकारी वाघिणीसारखे चमकत होते. ती हळूहळू समरच्या दिशेने पावले टाकू लागली. तिच्या पावलांचा आवाज ऐकून
समरने कागद फाडता फाडता क्षणभर तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात क्षणभरासाठी एक वेगळीच हिंस्र चमक येऊन गेली, पण तो लगेच पुन्हा वेड्यासारखा हसू लागला आणि मान डोलावू लागला. राधा त्याच्या अगदी जवळ जाऊन एका खुर्चीवर बसली. तिने एक पाय दुसऱ्या पायावर टाकला आणि अत्यंत थंड धारदार आवाजात ती म्हणाली, नाटक खूप छान करतोस तू समर, पण आता प्रेक्षक बदलले आहेत. समरने तिच्याकडे मान वळवून एक विचित्र वेडा चेहरा केला. बाहुली, छान बाहुली, खेळूया आपण, तो लाळ गाळत म्हणाला. हसून घे, राधा त्याच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाली. जेवढं हसायचं तेवढं हसून घे, पण माझ्या ताईच्या आयुष्याची राख रांगोळी करणारा राक्षस तूच आहेस हे मी सिद्ध करणार, आणि आता मी तुझ्याच गुहेत आले. समर क्षणभर थबकला. त्याच्या हाताची हालचाल थांबली. खोलीत एक भयानक शांतता पसरली. सूर्यवंशी वाड्यात आता एक अंगावर काटा आणणारा मानसिक युद्ध सुरू झालं होतं. सूर्यवंशी वाड्यातील ती रात्र राधासाठी एखाद्या तपश्चर्येसारखी होती. समरच्या त्या कुबट आणि कोंदट खोलीत एका कोपऱ्यात सतरंजीवर ती रात्रभर जागीच बसून होती. पलंगावर समर गाढ झोपला होता, पण राधाची नजर त्याच्या छातीच्या प्रत्येक हालचालीवर रोखलेली होती. सकाळी कोंबड्याने साथ दिली. वाड्यातल्या बायकांची लगबग सुरू झाली आणि अचानक समीरच्या खोलीच्या दरवाजाची कडी जोरात वाजली. क्राट! दरवाजा ढकलून कल्याणी आत्या आत आली. तिच्या चेहऱ्यावरचा माज आणि तिरस्कार लपून राहिला नव्हता. हातातली केरसुनी तिने राधाच्या अंगावर भिरकवली. ए पोरे, उठ! सूर्य डोक्यावर आला तरी महाराणीसारखी लोळत पडली आहे. चल, अंगण झाड आणि गोठ्यातलं शेण काढ आधी. तुला इथं फुकटचं खायला नाही आणलं आम्ही. वेड्याची बायको आहेस तू. मोलकणीसारखी राबायची सवय ठेव आता. कल्याणी आत्याने कमरेवर हात ठेवून आपला हुकूम सोडला. राधा शांतपणे उभी राहिली. अंगावर आलेली केरसुनी तिने पायाने एका बाजूला भिरकावून दिली आणि पदर खोचून ती कल्याणी आत्याच्या अगदी डोळ्यात डोळे घालून उभी राहिली. आत्याबाई! राधाचा आवाज अत्यंत थंड पण एखाद्या धारदार सुरीसारखा होता. तुमचा गैरसमज होतोय. मी या वाड्याची सून आहे. तुम्हीच माझं लग्न लावून दिलंय ना तुमच्या मुलाशी. मग मोलकणी समजायची चूक करू नका. आणि राहिला प्रश्न कामाचा, तर माझ्या नवऱ्याची देखभाल करायला मला इथं डांबलंय ना, मग मी तेच करणार. माझा नवरा वेडा आहे, मी नाही. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. नाहीतर या वेड्याच्या बायकोच्या अंगात आलं तर वाड्यातल्या कुणालाच तोंड दाखवायला जागा उरणार नाही. कल्याणी आत्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. तुझी एवढी हिंमत? माझ्याच घरात राहून मलाच डोळे दाखवतेस? तिने राधाच्या अंगावर हात उगारला, पण राधा जराही डगमगली नाही. हात खाली ठेवा आत्याबाई, नाहीतर आबासाहेबांना जाऊन सांगेन की तुम्ही मला समोरच्या जवळ जाऊ देत नाही आहात. मग बघूया ती कुणाची बाजू घेत आहेत. कल्याणी आत्या दात ओठ खात मागे सरकली. तिला माहिती होतं की आबासाहेबांचा निर्णय अंतिम असतो आणि त्यांनीच राधाला समोरच्या खोलीत राहायची शिक्षा दिली होती. माज आलाय तुला, बघतेस मी तुझ्याकडे. असं पुटपुटत कल्याणी आत्या पाय आपटत बाहेर निघून गेली. राधाने एक सुटकीचा निश्वास टाकला आणि तिने मागे वळून पलंगाकडे पाहिलं. समर जागा झाला होता. तो अंथरुणावर बसून गुडघ्यात डोकं घालून एका लयीत झुरत होता. बाहुली गेली, बाहुली ओरडली, ही ही ही, तो वेड्यासारखा हसत होता. राधा त्याच्या जवळ गेली. तिची तीक्ष्ण नजर त्याच्या चेहऱ्यावरून फिरत होती. समर, तिने हाक मारली. त्याने अचानक मान वर केली. त्याच्या चेहऱ्यावर वेडसरपणाचा भाव होता, पण राधाने बरोबर टिपलं होतं. जेव्हा तो मान वर करत होता त्या एका सेकंदापुरती त्याच्या डोळ्यात एक अत्यंत तीक्ष्ण आणि सावध नजर होती, जी वेड्या माणसाची असूच शकत नाही. राधाने ठरवलं की आता याला डिवचायचं. ती मुद्दाम पुढे गेली आणि समर ज्या कागदाच्या बोळ्यांशी खेळत होता ते कागद तिने पायाखाली चिरडले. काय कचरा करून ठेवलाय हा? समरच्या अंगात अचानक वीज संचारासारखी झाली. तो चवताळून उठला आणि त्याने राधाचा हात घट्ट पकडला. त्याची पकड एवढी मजबूत होती की राधाच्या मनगटाची हाडे मोडतात की काय असं तिला वाटलं. त्याच्या डोळ्यात एका हिंस्र शापदासारखी क्रूरता उतरली होती. तो एखाद्या सराईत गुन्हेगारासारखा तिच्याकडे पाहत होता. पण अचानक त्याला काहीतरी आठवलं असावं. तसा तो लगेच मागे सरकला आणि लहान मुलासारखा जमिनीवर लोळून रडू लागला. माझी खेळणी मोडली, बाहुली वाईट आहे. राधाने मनगट चोळत एक थंड हसू ओठांवर आणलं. सापडला. हा राक्षस 100% शुद्धीवर आहे. फक्त योग्य वेळेची वाट पाहतोय. दुपारच्या वेळी जेव्हा वाड्यात सामसूम होती तेव्हा राधाने आपला जुना मोबाईल गुपचूप काढला, जो शिवतेजने तिला दिला होता.
तिने शिवतेजला फोन लावला. हॅलो राधा, तू ठीक आहेस ना? मी 2 दिवसांसाठी पुण्याला आलो आहे. शिवतेजचा काळजीवाहू आवाज आला. मी ठीक आहे, राधाने डोळे पुसत सांगितलं आणि समरसोबत केलेलं लग्नसुद्धा सांगितलं. पुढे राधा म्हणाली, तुम्ही उद्या येताना पुण्याहून मला ती औषधं घेऊन या, जी माणसाची मानसिक ताकद तोडतात, ज्याला ट्रुथ सिरम म्हणतात. मी राक्षसाला असं काही पाजेन की स्वतःच्या तोंडानं सगळी पापं ओकेल. पण राधा, हे खूप धोकादायक आहे. जर हिंसक झाला तर तो तुझा जीव घेईल. शिवतेज काळजीत पडला. माझ्या ताईच्या आयुष्यापेक्षा माझा जीव मोठा नाही जिजू, तुम्ही फक्त ते औषध घेऊन या. राधाने खंबीरपणे फोन कट केला. दुसऱ्या दिवशी शिवतेज वाड्यात परत आला. त्याने अत्यंत शिताफीने एका विश्वासू नोकराकरवी एका छोट्या बाटलीत ते खास द्रव राधापर्यंत पोहोचवले. आता खरा खेळ सुरू होणार होता. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. वाड्याच्या स्वयंपाकघरातून राधाने समरसाठी ताट वाढून आणलं. एका वाटीत मसालेदार रस्सा होता. राधाने ती छोटी बाटली काढली आणि त्यातले काही थेंब त्या रस्त्यात मिसळले. हे औषध हळूहळू शरीरात भिनणारं होतं. यामुळे माणसाची विचार करण्याची ताकद क्षीण होत जाते आणि तो नशेत असल्यासारखं खरं बोलू लागतो. राधा ताट घेऊन खोलीत आली. समर पलंगावर बसून खिडकीबाहेर पाहत होता. समर, जेवण कर. राधाने ताट त्याच्यासमोर ठेवलं. समरने ताटाकडे पाहिलं आणि मग राधाकडे. त्याची नजर आज नेहमीसारखी वेडी नव्हती. तो अत्यंत संशयास्पद नजरेने त्या ताटाकडे पाहत होता. त्याने वाटी उचलली आणि त्याचा वास घेतला. कडू आहे, समर अत्यंत थंड आणि स्थिर आवाजात म्हणाला. तो आवाज ऐकून राधाच्या काळजाचा ठोका चुकला. हा आवाज एका वेड्या माणसाचा नव्हता. राधाने स्वतःला सावरलं आणि कडक आवाजात म्हणाली, काहीही कडू नाहीये. रोज जेवतोस तेच आहे. मुकड्याने जेवून घे, नाहीतर मी ताट घेऊन जाईन. समरने तिच्या डोळ्यात एकटक पाहिलं. त्याच्या त्या भेदक नजरेत एक धमकी होती. पण राधा त्याच्या नजरेला नजर भिडवून उभी होती. अखेर त्याने वेड्यासारखं असण्याचं नाटक पुन्हा सुरू केलं. गोड आहे, छान आहे, असं म्हणत त्याने हाताने तो रस्सा कालवला आणि भराभरा जेवू लागला. राधा एका बाजूला उभी राहून पाहत होती. प्रत्येक घास जो समरच्या पोटात जात होता तो राधाच्या विजयाची एक एक पायरी चढत होता. खा, पोटभर खा राक्षसा, कारण उद्याची सकाळ बघायला तुझा मेंदू तुझ्या ताब्यात नसेल. जेवण संपल्यावर समर अंथरुणावर पडला. औषधाचा परिणाम सुरू व्हायला काही तास लागणार होते. राधाने खोलीचा दिवा बारीक केला आणि ती एका खुर्चीवर बसून त्याची वाट पाहू लागली. रात्र जसजशी गडद होत चालली होती तसतशी समरची अस्वस्थता वाढत होती. तो झोपेत बरवू लागला होता. त्याचे हात पाय झटके देत होते. राधाच्या औषधाने समरच्या मेंदूतील वेड्या असल्याचा मुखवटा आता हळूहळू वितळायला सुरुवात केली होती. सूर्यवंशी वाड्यातल्या त्या बंद खोलीत आता एक भयानक सत्य बाहेर येण्यासाठी धडपडत होतं आणि राधा एका शिकारी पक्ष्यासारखी त्या क्षणाची वाट पाहत डोळ्यात तेल घालून जागी होती. रात्रीचे 2 वाजले होते. वाड्यावर एक भयानक काळजाचा ठोका चुकवणारी शांतता पसरली होती. फक्त लांब कुठेतरी कुत्र्यांचा रडण्याचा अमंगळ आवाज येत होता. समरच्या खोलीतला अंधुक पिवळा प्रकाश आणि गुदमरून टाकणारा उग्रवास त्या शांततेला अधिकच भीतीदायक बनवत होता. गेले 4 दिवस राधा समरच्या जेवणातून ते विशिष्ट औषध त्याला देत होती. त्याचा परिणाम आता स्पष्ट दिसत होता. समरची झोप उडाली होती. तो सतत अस्वस्थ असायचा. त्याचे हातपाय थरथरायचे आणि तो शून्यात पाहत बडबडायचा. आपण आजही तो आपला वेडा असण्याचा मुखवटा घट्ट धरून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. आज रात्रीची वेळ होती. राधाच्या हातात जेवणाचे ताट होते. समीर जमिनीवर बसून एका जुन्या बाहुलीचे केस उपटत होता. समर, जेवून घे, राधाने अत्यंत कोरड्या आवाजात म्हटले. समरने तिच्याकडे पाहिले. त्याचे डोळे लालबुंद झाले होते आणि औषधाच्या प्रभावामुळे त्याच्या बाहुल्या विस्फारल्या होत्या. त्याने ताटाकडे पाहिलं आणि अचानक ताटाला जोरात लाथ मारली. ताट भिंतीवर आपटून भात आणि आमटी सगळीकडे सांडली. नाही खायचं मला, कडू लागतंय, तुम्हाला विष देतेस, चुडेल आहेस तू. समर खोट्या वेळसर आवाजात ओरडला, पण त्याच्या आवाजात आता आधीची ताकद नव्हती. औषधाने त्याचा मेंदू शिथिल करायला सुरुवात केली होती. राधा अजिबात डगमगली नाही. ती खाली बसली आणि तिने सांडलेला भात गोळा करायला सुरुवात केली. विष नाहीये ते, अमृत आहे, तुझ्यासारख्या राक्षसाला मुक्ती देणारा अमृत. राधाचे हे शब्द ऐकून समर चमकला. त्याने तिच्याकडे एका हिंस्र नजरेने पाहिलं. काही क्षणांसाठी तो वेडेपणा विसरला आणि त्याचा खरा
क्रूर चेहरा समोर आला. त्याने राधाचा हात घट्ट पकडला. काय म्हणालीस तू? त्याचा आवाज आता वेड्याचा नव्हता. तो एका धिप्पाट क्रूर पुरुषाचा आवाज होता. हीच ती वेळ होती. राधाने विजेच्या चपळाईने आपला पदर बाजूला केला. तिच्या दुसऱ्या हातात शिवदेशने दिलेला ते फायनल डोसचे इंजेक्शन होते. समरला काही समजायच्या आत राधाने अत्यंत निर्दयपणे आणि पूर्ण ताकदीनिशी ते इंजेक्शन समरच्या मानेवर खुपसले आणि पूर्ण औषध त्याच्या शरीरात ढकलले. समर एका जखमी श्वापदासारखा ओरडला आणि त्याने राधाला जोरात धक्का दिला. राधा जाऊन थेट भिंतीवर आदळली. तिच्या कपाळाला मार लागला, पण ती लगेच सावरली. समर मानेला हात लावून गरगरायला लागला. काय काय टोचलंस तू मला, हरामखोर पोरी? तो अडखळत बोलू लागला. त्याचे पाय लटपटत होते. इंजेक्शनचा प्रभाव एवढा जलद आणि भयंकर होता की समरचा स्वतःच्या मेंदूवरचा ताबा आता पूर्णपणे सुटला होता. तो धडपडत जाऊन पलंगावर कोसळला. त्याचे डोळे अर्धे मिटलेले होते, पण तो पूर्ण शुद्धीत होता. फक्त आता त्याच्यात खोटे बोलण्याची किंवा नाटक करण्याची ताकद उरली नव्हती. राधाने आपला मोबाईल काढला, रेकॉर्डिंग सुरू केलं आणि ती त्याच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावर आता भीतीचा लवलेशही नव्हता. तिथे फक्त एका संतप्त वाघिणीचा राग होता. तू वेडा नाहीयेस समर, तू नाटक करतोयस ना? राधाने अत्यंत शांत पण धारधार आवाजात विचारलं. समर पलंगावर पडून वेड्यासारखा पण आता खऱ्या अर्थाने एक क्रूर हास्य करत होता. हा हा, नाटक? होय नाटक. मी 5 वर्ष नाटक करतोय. हा वाडा, हा सूर्यवंशीचा वाडा, मला आणि माझ्या आईला भीक घातल्यासारखं ठेवलं होतं या आबासाहेबांनी. मला या वाड्याचा मालक व्हायचं होतं, पण शिवतेश तो आडवा येत होता. मग आईनेच मला सांगितलं, वेड्या होण्याचं नाटक कर, कुणाला संशय येणार नाही आणि आपण हळूहळू सगळी संपत्ती गिळू. हा हा हा, मी वेडा नाही आहे राधा, मी या वाड्याचा बाप आहे. राधाच्या अंगावर काटा आला. स्वतःच्या भावाच्या संपत्तीसाठी कल्याणी आत्याने आणि या राक्षसाने 5 वर्ष हे भयंकर नाटक केलं होतं. राधाने आपला आवाज अजून कडक केला. मोबाईलचा माईक त्याच्या तोंडाजवळ नेला. मग माझ्या ताईचं, गौरीताईचं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस तू? तिथं निष्पाप होती. समरचे डोळे आता नशेच्या अंमलाखाली पूर्णपणे ताठरले होते. तो ओठ चावत आणि अत्यंत अश्लील आणि अमानुष हसत म्हणाला, गौरी, आहा, किती सुंदर होती ती. जत्रेच्या त्या रात्री लाईट गेली. मी खिडकीतून तिच्या खोलीत गेलो. तिने खूप विरोध केला ग, खूप रडली ती, पाया पडली, मला सोडून द्या म्हणाली. पण मला ती हवी होती. मी वेडा आहे ना, कुणी माझ्यावर संशय घेणार नव्हतं आणि तसंच झालं. शिवतेजने तिला हकललं आणि मूर्ख आबासाहेबांनी तिला कड्यावरून फेकून द्यायचा आदेश दिला. एका दगडात 2 पक्षी. गौरीही संपली आणि शिवतेजचं आयुष्यही बर्बाद झालं. राधाचा थरथरता हात मोबाईलवर घट्ट झाला. तिला समरचा गळा त्या क्षणी दाबून त्याला ठार मारावंसं वाटत होतं. गौरीताईच्या त्या भयानक रात्रीच्या किंकाळ्या राधाला आता स्पष्ट ऐकू येत होत्या, पण तिला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं होतं. तिला अजून एक सत्य जाणून घ्यायचं होतं. आणि आणि माझे आईवडील? राधाचा आवाज पहिल्यांदाच कापत होता. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझे काका सांगायचे की त्यांना रात्रीतून अटॅक आला. खरं सांग राक्षसा, त्यांना कोणी मारलं? हे ऐकताच समरने एक भयानक ठहाका फोडला. तो आवाज एवढा क्रूर होता की नरकातल्या सैतानालाही लाज वाटेल. हार्ट अटॅक? हा हा, अगं वेडी पोरगी, त्यांना मी मारलं, मी आणि माझ्या आईने. तुझे आईबाबा खूप शहाणे होते. त्यांना माझ्या वेड लागण्याच्या नाटकावर संशय आला होता. ते आबासाहेबांना सगळं सांगणार होते. जर त्यांनी तोंड उघडलं असतं तर माझा आणि आईचा या वाड्यातून कचऱ्यासारखा बाहेर रस्ता झाला असता. मग काय, आईने त्यांच्या दुधात विष मिसळलं आणि मी स्वतः माझ्या या हाताने ते दूध त्यांना पाजलं. कसे तडफडत होते ते. मासे पाण्याबाहेर तडफडतात तसे तडफडत मेले ते. समर हवेत हातवारे करत मोठ्या अभिमानाने सांगत होता. राधा सुन्न झाली. तिच्या पायाखालची जमीन नाहीशी झाल्यासारखी तिला वाटली. तिच्या आईवडिलांचा नैसर्गिक मृत्यू झाला नव्हता, तर याच वाड्यात याच 2 सैतानांनी त्यांचा निर्घुण खून केला होता आणि त्याच कुटुंबात ती आणि गौरीताई गेली 10 वर्ष आश्रित म्हणून वाढत होत्या. राधाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू अचानक थांबले. तिचा चेहरा आता एखाद्या पाषाणासारखा कडक झाला होता. तिच्या डोळ्यात आता दुःख नव्हतं, तर एक प्रलयकारी आग भडकली होती. तिने रेकॉर्डिंग सेव्ह केलं आणि मोबाईल कमरेला खोचला. समर अजूनही नशेत बरळत होता. आता तू आलीस माझ्या तावडीत.
राधा, गौरीपेक्षा तू जास्त, ये इकडे. त्याने नशेतच आपला हात राधाकडे पुढे केला. राधाने एक पाऊल मागे घेतलं. ती पुढे झाली. तिने अत्यंत ताकदीने समरच्या कानशिलात अशी काही भडकावली की ज्याच्या तोंडातून रक्त भळाभळा वाहू लागलं. तुझा खेळ संपलाय समर. राधाचा आवाज आता यमराजासारखा शांत आणि भयंकर होता. तू माझ्या ताईला अंधारात मारलंस, माझ्या आईबापाला झोपेत मारलंस, पण मी तुला आता उजेडात पूर्ण वाड्या देखत नागडं करणार आहे. हा वाडा आता तुझी चिता बनेल. राधाने खोलीचा दरवाजा उघडला. बाहेर काळोख असला तर तिच्या आयुष्यात आता सत्याचा लख्ख प्रकाश पडणार होता. तिने बाहेर पाऊल टाकले आणि थेट वाड्याच्या मुख्य दिवाणखान्याच्या दिशेने धाव घेतली. आज रात्री सूर्यवंशी वाड्याची झोप कायमची उडणार होती. समोरच्या खोलीतून बाहेर पडताना राधाच्या अंगात जणू दुर्गामातेचा संचार झाला होता. तिने झटक्यात खोलीचा लाकडी दरवाजा उघडला. बाहेरच्या पडवीत मिट्ट काळोख होता, पण त्या काळोखात आता प्रकाशाचे किरण घेऊन काही आकृत्या उभ्या होत्या. दारात साक्षात शिवतेज उभा होता आणि त्याच्या मागे खाकी वर्दीतले 2 पोलीस अधिकारी. शिवतेजचे डोळे रागाने एवढे लालभडक झाले होते जणू त्यातून आगीच्या ज्वाला बाहेर पडत होत्या. राधाच्या मोबाईलवरून चाललेले समरचं ते भयंकर रेकॉर्डिंग त्याने आणि पोलिसांनी बाहेर उभं राहून पूर्णपणे ऐकलं होतं. गौरीच्या किंकाळ्या, राधाच्या आईवडिलांचा खून, प्रत्येक शब्द शिवतेजच्या कानात वितळलेल्या शिसासारखा ओतला गेला होता. त्याचे हात मुठी वळून थरथरत होते आणि छाती वेगाने धडधडत होती. राधाला पाहता शिवतेजने एकही शब्द न बोलता तिला हलकेच बाजूला सारले. त्याच्या डोळ्यात राधासाठी एक कृतज्ञता होती, पण समरसाठी फक्त आणि फक्त मृत्यू दिसत होता. तो एखाद्या चवताळलेल्या वाघासारखा खोलीत घुसला. समर अजूनही नशेत पलंगावर अर्धा कलंडलेला होता. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती आणि तो वेडसर हसत होता. शिवतेजने पुढे जाऊन त्याची कॉलर पकडली आणि त्याला पलंगावरून अक्षरशः फरफटत खाली ओढले. उठ हरामखोरा. शिवतेजने अशी काही डरकाळी फोडली की वाड्याच्या भिंती हादरल्या. त्याने पूर्ण ताकदीनिशी समरच्या जबड्यावर एक लाथ मारली. खडाक. समरचा जबडा विस्कळीत झाला आणि तोंडातून भळाभळा रक्त वाहू लागलं. औषधाच्या नशेतही त्याला वेदनाची भयंकर जाणीव झाली आणि तो विवळत जमिनीवर लोळू लागला. 5 वर्ष वेड्या होण्याचं नाटक केलंस. माझ्याच ताटात जेवून माझ्याच कुटुंबाला गिळायला निघालास. शिवतेजने त्याला पुन्हा कॉलरला धरून हवेत उचललं आणि थेट जमिनीवर आपटलं. तुझ्या या घाणेरड्या हातांनी तू माझ्या गौरीला शिवलास. निष्पाप पोरीची इज्जत लुटलीस आणि तिचे आईबाप मारलेस. तुला मरणसुद्धा एवढ्या सोप्या पद्धतीने येऊ देणार नाही मी. शिवतेजने जवळच पडलेली एक लाकडी खुर्ची उचलली आणि समोरच्या पाठीवर सपासप वार करायला सुरुवात केली. खुर्चीचे तुकडे तुकडे झाले, पण शिवतेजचा राग शांत होत नव्हता. समर आता नशेतून पूर्णपणे बाहेर आला होता आणि वेदनेने किंचाळत होता. वाचवा, मला वाचवा शिवतेज, माफ कर. मला आईने सांगितलं होतं सगळं. आई, तो गयावया करत होता. पोलीस इन्स्पेक्टर देशमुखांनी पुढे होऊन शिवतेजला कसंबसं मागे खेचलं. शिवतेजराव, शांत व्हा. कायदा हातात घेऊ नका. हा आता जिवंत राहिला तरी मरेपर्यंत फाशीच्या दोराची वाट पाहत खितपत पडेल. तो पुरावा आमच्याकडे द्या. राधाने आपला मोबाईल इन्स्पेक्टरकडे दिला. एव्हाना शिवतेजच्या त्या भयंकर डरकाळीने आणि मारहाणीच्या आवाजाने संपूर्ण वाडा जागा झाला होता. आबासाहेब सूर्यवंशी हातात काठी घेऊन धडधडत्या काळजाने धावत पडवीकडे आले. त्यांच्या मागे कल्याणी आत्या आणि इतर नोकरचाकरही गोळा झाले होते. काय चाललंय काय हे वाड्यात? शिवतेज, काय झालं पोराला? आबासाहेबांनी समरची ती रक्तात माखलेली अवस्था पाहून किंचाळी फोडली. कल्याणी आत्या तर समरला बघून छाती बडवतच पुढे धावली. माझ्या एकुलते एका वेड्या पोराला मारलंस तू? अरे निर्दयी माणसा, त्याला काय समजतंय? तो तर वेडा आहे ना. आबासाहेब बघा, या राधाने या शिवतेजने मिळून माझ्या पोराचा जीव घ्यायला काढलाय. ही पोरकीच चुडेल आहे. हिनेच काहीतरी जादूटोणा केलाय माझ्या पोरावर. ती जोरजोरात रडण्याचं नाटक करू लागली आणि राधाच्या अंगावर धावून गेली. पण राधा आज कोणालाच घाबरणारी नव्हती. तिने अत्यंत धारदार नजरेने कल्याणी आत्याला रोखले. नाटक बंद करा कल्याणी आत्या. तुमचा बुरखा आता फाटलाय आणि तुमच्या वेड्या पोराचाही. तो वेडा नाही आहे, तो 1 नंबरचा राक्षस आहे आणि तुम्ही त्या राक्षसाची जन्मदात्री आहात. आबासाहेब गोंधळले. राधा, काय बोलतेस तू हे? कल्याणी माझी सख्खी बहीण आहे आणि समीर वेडा आहे हे अख्ख्या गावाला माहीत आहे. शिवतेज, हे सगळं काय आहे? शिवतेजने कपाळावरचा घाम पुसला आणि आबासाहेबांकडे पाहत तो अत्यंत जड आवाजात म्हणाला. आबासाहेब,
आजवर तुम्ही फक्त सूर्यवंशींच्या खोट्या अब्रूसाठी स्वतःच्या लेकीसुनांचे बळी दिले, पण आज खरी अब्रू कोणी वेशीवर टांगले ते तुमच्याच डोळ्यांनी पहा. हा तुमचा लाडका भाचा वेडा नाही आहे, हा पूर्णपणे शुद्धीवर आहे आणि यानेच गौरीवर अत्याचार केला होता. काय बकवास करतोयस तू? आबासाहेब मटकन जमिनीवर बसले. त्यांच्या हातातील काठी गळून पडली. कल्याणी आत्याने लगेच आवंडा गिळला आणि ती रडत म्हणाली, दादा, या शिवतेजला काहीतरी भुरळ पडले या पोरीची. माझा पोरगा असं कसं करेल? तो तर 5 वर्षापासून वेडा आहे. हे खोटं बोलतायत दादा. खोटं? इन्स्पेक्टर देशमुख पुढे आले. त्यांनी मोबाईलवरची रेकॉर्डिंग सुरू केली आणि त्या अंधाऱ्या बडवीत समोरच्याच आवाजात त्याची सर्व पापे एकामागोमाग एक उलगडू लागली. गौरीवर केलेला अत्याचार, राधाच्या आईवडिलांचा खून, वाड्याची संपत्ती हडपण्याचा कट आणि हे सर्व कल्याणी आत्याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली. प्रत्येक शब्द आबासाहेबांच्या काळजावर घाव घालत होता. वाड्यातले नोकरचाकर भीतीने थरथर कापत होते. कल्याणी आत्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा फटक पडला होता. पायाखालची जमीन सरकल्याची तिची अवस्था झाली होती. ती आता रडत नव्हती, तर भीतीने आणि स्वतःचा डाव उधळला गेल्याने थरथरत होती. रेकॉर्डिंग संपले. वाड्यात स्मशान शांतता पसरली. शिवतेजने अत्यंत थंडपणे कल्याणी आत्याकडे पाहिले आणि म्हणाला, संपत्तीची भूक तुम्हाला एवढी वेडी करू शकते? स्वतःच्या भावाच्या ताटात विष कालवलं तुम्ही. 5 वर्ष तुम्ही या वाड्यात एका राक्षसाला पोचलत आणि गौरीला, माझ्या निष्पाप गौरीला तुम्हीच उलटा ठरवून तिला मारायला निघाला होतात ना? आबासाहेबांचे डोळे पाणावले. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप आणि संताप दोन्ही दिसत होते. त्यांनी थरथरत्या हाताने कल्याणी आत्याकडे बोट दाखवले. कल्याणी, तू माझी बहीण आहेस हे म्हणायची आज मला लाज वाटते. ज्या भावाने तुला वाड्यात आसरा दिला त्याच भावाच्या पाठीत तू खंजीर खुपसलास. माझ्या लेकीबाळींचे मुर्दे पाडले तुम्ही मायलेकांनी. जा, घेऊन जा या 2 सापांना इथून इन्स्पेक्टर साहेब, आणि असा काही बंदोबस्त करा की यांची सावलीसुद्धा या सूर्यवंशी वाड्यावर पडणार नाही. आबासाहेब डोक्याला हात लावून रडू लागले. कल्याणी आत्या आता आबासाहेबांचे पाय पकडायला गेली. दादा, मला माफ कर दादा. मी वाड्याबाहेर कुठे जाऊ? मला रस्त्यावर येऊ देऊ नको. मी परत असं काही करणार नाही. हात लावू नकोस आबासाहेबांना. राधाने कडक आवाजात तिला फटकारले. तुम्ही रस्त्यावर नाही आत्याबाई, तुम्ही आता थेट जेलमध्ये जाणार. तिथे बसा आता आयुष्यभर संपत्तीचे इमले बांधत. पोलीस हवालदारांनी कल्याणी आत्याला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समरला बेड्या ठोकल्या आणि त्यांना फरफटत जीपमध्ये नेऊन बसवलं. वाड्यातून पोलीस जीपचा सायरन वाजवत ती गाडी अंधारात नाहीशी झाली. सूर्यवंशी वाड्यात आता एक भयंकर नीरव शांतता होती. आबासाहेब जमिनीवर बसून रडत होते. स्वतःच्याच अहंकारापोटी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी गौरीला कसं मृत्यूच्या दाढेत ढकललं होतं याची जाणीव आता त्यांना आतल्या आत जाळत होती. राधा एका कोपऱ्यात उभी होती. तिने आभाळाकडे पाहिलं. ताई, आई, मी तुम्हाला न्याय मिळवून दिलाय. आता फक्त तुझी वाट पाहते ताई. तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. शिवतेजने राधाच्या डोक्यावर हात ठेवला. त्याची ही नजर पाणावलेली होती. आता त्याला एक शेवटचं आणि सर्वात मोठं काम करायचं होतं. कालची ती काळ रात्र सरली आणि साताराच्या मातीवर एक नवी लख्ख पहाट उगवली. सूर्यवंशी वाड्याच्या छतावरून आज कोवळी किरणं अंगणात पडली होती. पण वाड्यातल्या माणसांच्या मनावर मात्र अजूनही एक भयंकर मळप दाटून राहिलं होतं. समर आणि कल्याणी आत्याला पोलिसांनी बेड्या ठोकून नेल्यानंतर वाड्यातली ती गुदमरणारी विषारी हवा कायमची निघून गेली होती. पण आबासाहेब सूर्यवंशी मात्र आतून पूर्णपणे कोलमडून पडले होते. ज्या घराण्याच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी त्यांनी स्वतःच्या रक्ताच्या बहिणीला डोक्यावर बसवून ठेवलं होतं, त्याच बहिणीने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. आणि सर्वात मोठं शल्य आबासाहेबांना हे होतं की या 2 सापांवर विश्वास ठेवून त्यांनी गौरीसारख्या एका अत्यंत निष्पाप, साध्या आणि पोरक्या मुलीचा जीव घेतला होता. आबासाहेब अंगणातल्या तुळशी वृंदावनाजवळ एका लाकडी खांबाला टेकून शून्यात पाहत बसले होते. त्यांच्या डोळ्यातून वाहणारे पश्चातापाचे अश्रू थांबत नव्हते. सकाळचे 10 वाजले होते. शिवतेजने वाड्यातल्या सर्व माणसांना, नोकरचाकरांना आणि कुटुंबातील इतर सदस्यांना मुख्य अंगणात बोलावून घेतलं. राधाही एका कोपऱ्यात शांत उभी होती. काल रात्री तिने जो रणसंग्राम जिंकला होता त्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. पण ताईला गमावल्याचं दुःख आजही तिच्या डोळ्यातून उघडत होतं. शिवतेज, कशाला बोलवलं सगळ्यांना? आबासाहेबांनी अत्यंत क्षीण आणि कापऱ्या आवाजात विचारलं. त्यांच्या आवाजातली ती पूर्वीची जरब, तो रुबाब आता पूर्णपणे संपला होता.
तिथे फक्त एक हरलेला थकला भागलेला बाप उभा होता. शिवतेज अत्यंत शांतपणे पुढे झाला. त्याने आबासाहेबांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, आबासाहेब, काल रात्री या वाड्यातलं सगळ्यात मोठं पाप उघडकीस आलं. पण या वाड्यावर अजूनही एका पापाचा डाग आहे, जो पुसल्याशिवाय सूर्यवंशी घराण्याला कधीच मुक्ती मिळणार नाही. तुम्ही गौरीला न्याय देऊ शकला नाहीत, पण देवाने मात्र न्याय केलाय. आज या वाड्यात एक असं सत्य प्रवेश करणार आहे, जे पाहून तुम्हाला तुमच्या कर्माची खरी जाणीव होईल. शिवतेजचे शब्द ऐकून सर्वांच्याच मनात गोंधळ निर्माण झाला. कुणालाच काही समजत नव्हतं. राधाही प्रश्नार्थक नजरेने शिवतेजकडे पाहत होती. तेवढ्यात वाड्याच्या भल्या मोठ्या लाकडी प्रवेशद्वारातून एका पांढऱ्या रंगाच्या गाडीने आत प्रवेश केला. गाडीचे चाक अंगणातल्या लाल मातीवर थांबले. सर्वांच्या नजरा त्या गाडीवर खेळल्या. गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीतून एक पाऊल खाली पडलं. पायातले ते साधे चांदीचे पैंजण, अंगावरची ती फिकट निळ्या रंगाची साडी आणि चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता घेऊन ती व्यक्ती गाडीतून बाहेर आली. ती गौरी होती. गौरीला वाड्याच्या अंगणात जिवंत उभं पाहताच वाड्यातल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला. आबासाहेबांच्या हातातली काठी खाली पडली. नोकरसारखर भीतीने 2 पावले मागे सरकली. काहींना वाटलं की हा गौरीचा आत्मा तर नाही, पण ती प्रत्यक्षात तिथे उभी होती. तिचा चेहरा आता पूर्वीसारखा भेदरलेला नव्हता, तर त्यावर एक मातृत्वाचं आणि संघर्षातून तावून सुलाखून निघाल्याचं तेज होतं. राधा जागेवरून थिजून गेली. तिचे डोळे विस्फारले होते. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. श्वास रोखून ती त्या आकृतीकडे पाहत होती. ताई? राधाच्या तोंडातून एक दबका कापरा आवाज बाहेर पडला. गौरीने राधाकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने राधाकडे दोन्ही हात पसरले. राधा! गौरीने हाक मारली. तो आवाज ऐकताच राधाच्या अंगात जणू वीज संचारली. ताई! असा काळजाळा पीळ पाडणारा हंबरडा फोडत राधा वेड्यासारखी धावत सुटली आणि तिने थेट गौरीला जाऊन घट्ट मिठी मारली. 2 बहिणींची ती भेट पाहून तिथल्या दगडालाही पाझर फुटला असता. राधा गौरीच्या कुशीत तोंड लपवून ओक्साबोक्शी रडत होती. ताई, माझी ताई, तू जिवंत आहेस. मला वाटलं तू मला सोडून गेलीस, मला कायमची पोरकी करून गेलीस. ताई! राधाचे अश्रू थांबता थांबत नव्हते. ती गौरीचा चेहरा, तिचे हात वेड्यासारखी स्पर्श करून पाहत होती. गौरीही राधाच्या डोक्यावरून हात फिरवत हुंके देत होती. मी कुठे जाणार होते तुला सोडून वेडे? रडू नकोस. माझी वाघीण आहेस ना तू. तूच तर मला न्याय मिळवून दिलास. तुझ्यामुळेच तर मी आज पुन्हा या वाड्यात ताठ मानेने उभी आहे. शिवतेज अत्यंत भावूक होऊन हे दृश्य पाहत होता. त्याने डोळ्यांच्या कडा पुसल्या आणि तो आबासाहेबांकडे वळला. आबासाहेब अजूनही धक्क्यातून बाहेर आले नव्हते. ते भीतीने आणि आश्चर्याने थरथर कापत होते. आबासाहेब! शिवतेजचा आवाज आता सर्वांना ऐकू जाईल असा स्पष्ट होता. ज्या रात्री तुम्ही मला गौरीला कड्यावरून फेकून देण्याचा आदेश दिला होता, त्या रात्री मी तुम्हाला पहिल्यांदाच फसवलं. मी तिला कड्यावरून ढकललं नाही, कारण माझ्या पत्नीवर आणि तिच्या निष्पापपणावर पूर्ण विश्वास होता. ती कोणत्याही गुन्ह्याची भागीदारी नव्हती, तर ती एका भयंकर कटाची शिकार झाली होती. जर मी तिला तिथे वाचवले नसते, तर आज आपल्याला समोरचा तो क्रूर चेहरा कधीच दिसला नसता आणि आपण एका अत्यंत निष्पाप मुलीच्या खुनाचे पापी झालो असतो. मी गौरीला पुण्यात एका सुरक्षित जागी ठेवले होते आणि राधाने वाड्यात राहून खऱ्या गुन्हेगाराचा पर्दाफाश केला. हे ऐकताच आबासाहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना स्वतःच्याच अस्तित्वाची आणि विचारांची लाज वाटू लागली. ज्या घराण्याच्या खोट्या अब्रूसाठी ते एका सजीव मुलीचा, एका आईचा जीव घ्यायला निघाले होते, तीच मुलगी आज त्यांच्या घराण्याला कलंकातून वाचवण्यासाठी उभी होती. आबासाहेब धडपडत पुढे आले. त्यांचे पाय लटपटत होते. ते गौरीसमोर येऊन उभे राहिले. गौरीने किंचित मान खाली घातली, पण तिच्या डोळ्यात आबासाहेबांबद्दल कोणताही राग नव्हता. अचानक ज्या माणसाच्या एका शब्दावर सातारा जिल्हा हादरत असे, ज्या आबासाहेबांनी आजवर कुणासमोर मान झुकवली नव्हती, ते आबासाहेब चक्क गुडघ्यावर बसले आणि त्यांनी गौरीचे दोन्ही पाय आपल्या हातात धरले. आबासाहेब, हे काय करताय तुम्ही? गौरी दचकून मागे सरकली आणि खाली वाकून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागली. नाही पोरी, मला रोखू नकोस आज. आबासाहेब ओक्साबोक्शी रडू लागले. त्यांचा तो रुबाबदार आवाज आता एका लहान मुलासारखा केविलवाना झाला होता. मला या पापांचं प्रायश्चित्त करू दे. मी माणूस नाही आहे. मी एक निर्दयी राक्षस ठरलो. ज्या घराण्याची मी शेकडो वर्ष जुनी अब्रू मिरवत होतो,
त्या घराण्यात समर आणि कल्याणीसारखे साप पोसले जात होते हे मला दिसलं नाही. पण एका अत्यंत निष्पाप आणि साध्या पोरीला मात्र मी एका क्षणात उलटा ठरवून मृत्यूच्या दाढेत ढकललं. मी खूप मोठा गुन्हेगार आहे गौरी. माझ्या या खोट्या प्रतिष्ठेने माझे डोळे अंध केले होते. मला माफ कर पोरी. शक्य असेल तर या म्हाताऱ्या बापाला माफ कर. मी तुला सून म्हणून घरात आणलं आणि कसाई बनून तुला मारायला निघालो. मला नरकातही जागा मिळणार नाही. आबासाहेब जमिनीवर डोकं टेकवून रडत होते. वाड्यातल्या प्रत्येक माणसाचे डोळे भरून आले होते. शिवतेजही आबासाहेबांची ती अवस्था पाहून भावूक झाला होता. गौरीने खाली बसून आबासाहेबांच्या खांद्याला धरून त्यांना सन्मानाने उभं केलं. तिच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होतं, पण चेहऱ्यावर एक अत्यंत प्रगल्भ आणि समजूतदार भाव होता. आबासाहेब, तुम्ही या वाड्याचे प्रमुख आहात. माझ्या वडिलांच्या जागी आहात. मोठ्या माणसांनी असं लहानांच्या पाया पडायचं नसतं. गौरी अत्यंत हळुवारपणे म्हणाली, तुम्ही जे केलं ते घराण्याच्या प्रेमापोटी केलं. तुमचा हेतू वाईट नव्हता, फक्त मार्ग चुकला होता. आणि जो माणूस स्वतःची चूक मान्य करून रडतो त्याचं मन पाण्यासारखं निर्मळ होतं. माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणताही राग नाही आबासाहेब. मी तुम्हाला कधीच माफ केलं आहे. असं म्हणत गौरीने स्वतः खाली वाकून आबासाहेबांच्या पायांवर डोकं ठेवलं. आबासाहेबांनी थरथरत्या हातांनी गौरीला उठवलं आणि तिला स्वतःच्या लेकीसारखं घट्ट जवळ घेतलं. माझी खरी सूर्यवंशीची सून तूच आहेस पोरी. आज या सूर्यवंशी वाड्याचा खरा उद्धार झाला. राधाने येऊन शिवतेचे हात पकडले. जिजू, तुम्ही माझी ताई मला परत केलीत. मी तुमचं हे ऋण या जन्मात फेडू शकणार नाही. शिवतेज हसला. ऋण माझं नाही राधा, तुझं आहे. तू वाघाच्या गुहेत घुसून शिकार केलीस म्हणून आज गौरी ताठ मानेने इथे उभी आहे. सूर्यवंशी वाड्यात आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरा होत होती. पापाचा घडा फुटला होता. खोट्या प्रतिष्ठेचा अहंकार गळून पडला होता आणि एका निष्पाप लेकीच्या अश्रूंनी वाड्याच्या अंगणातली माती आज खऱ्या अर्थाने पावन झाली होती. काळ एखाद्या खळखळत्या नदीसारखा पुढे सरकत होता. समर आणि कल्याणी आत्याला त्यांच्या कर्माची फळं मिळाली होती आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्या भयानक काळ रात्रीला आता जवळपास 1 वर्ष उलटून गेलं होतं. साताऱ्याच्या लाल मातीत दिमाखाने उभा असलेला सूर्यवंशी वाडा आता पूर्णपणे बदलला होता. पूर्वी या वाड्यात असलेली ती गुदमरणारी भीतीदायक आणि खोट्या प्रतिष्ठेची हवा आता कायमची निघून गेली होती. त्याऐवजी आता वाड्याच्या कानाकोपऱ्यात आनंदाचे, उत्साहाचे आणि एका नव्या चैतन्याचे वारे वाहत होते. आज सकाळपासूनच वाड्यात सनई चौघडांचे सूर घुमत होते. अंगणात आंब्यांच्या पानाचे तोरण बांधले होते आणि झेंडूंच्या फुलांच्या माळांनी संपूर्ण वाडा सजवला होता. वाड्याच्या मध्यभागी असलेल्या तुळशी वृंदावनाजवळ एक पाळणा सजवला होता. होय, सूर्यवंशी वाड्यात एका नव्या जीवाचं आगमन झालं होतं. गौरीने एका अत्यंत गोंडस आणि सुंदर मुलाला जन्म दिला होता. त्या भयानक प्रसंगानंतर जेव्हा गौरी पुण्यातून वाड्यात परतली होती तेव्हा वैद्यकीय तपासणीत एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा खुलासा झाला होता. समरच्या त्या हिंस्र हल्ल्यामुळे गौरीला जो मानसिक धक्का बसला होता त्यात तिची पाळी चुकली होती आणि तिला वाटले होते की ती गरोदर आहे. पण सुदैवाने तसे काहीही नव्हते. तो फक्त एक मानसिक आघात आणि संप्रेरकांचा बदल होता. खऱ्या अर्थाने जेव्हा शिवतेज आणि गौरीने भूतकाळातील सर्व दुःखे विसरून आपल्या वैवाहिक आयुष्याची नव्याने सुरुवात केली तेव्हा साक्षात ईश्वराचा आशीर्वाद म्हणून गौरीच्या पोटी शिवतेजच्याच खऱ्या अंशाने जन्म घेतला होता. हे बाळ म्हणजे शिवतेज आणि गौरीच्या अथांग आणि पवित्र प्रेमाची सर्वात सुंदर पावती होती. अंगणात आबासाहेब एका मोठ्या लाकडी खुर्चीवर बसले होते. पण आता त्यांच्या हातात ती पूर्वीची दहशत निर्माण करणारी काठी नव्हती, तर त्यांचा तो चिमुकला नातू होता. आबासाहेब त्या लहानग्याला हवेत उडवून खळखळून हसत होते. त्यांचा तो रुबाबदार पण आता अत्यंत प्रेमळ झालेला चेहरा पाहून वाड्यातल्या प्रत्येकाला समाधान वाटत होतं. तिथेच शिवतेज उभा होता. शिवतेज आता सूर्यवंशी वाड्याचा आणि त्यांच्या अवाढव्य साखर कारखान्याचा अधिकृत प्रमुख बनला होता. त्याच्या नेतृत्वाखाली कारखान्यात कामगारांना नवीन सोयीसुविधा मिळाल्या होत्या. आबासाहेबांनी त्याला जवळ बोलावलं. त्यांनी नातवाच्या डोक्यावरून हात फिरवत शिवतेजकडे पाहिलं आणि अत्यंत समाधानाने म्हणाले, शिवतेज, पुरा, तू या घराण्याचा खरा वारसदार आहेस. मी म्हातारा फक्त दगडाच्या भिंतीनं अब्रू समजत होतो, पण तू या घराण्याला खरी अब्रू मिळवून दिलीस. गौरीसारखी लक्ष्मी आणि राधासारखी रणरागिनी या वाड्यात आली. हे सूर्यवंशींचंच भाग्य आहे. त्यानंतर आबासाहेब उभे राहिले. आज वाड्यात गावातले अनेक लोक आणि कारखान्याचे कामगार आले होते. आबासाहेबांनी सर्वांना उद्देशून आपला खर्जातला आवाज चढवला.
गावकऱ्यांनो, आज सूर्यवंशी वाड्याचा शब्द म्हणजे कायदा होता, पण तो कायदा आंधळा होता. मी माझ्या खोट्या प्रतिष्ठेसाठी माझ्याच लेकीबाळींचा जीव घ्यायला निघालो होतो. पण आज या भर चौकात मी सांगतो, स्त्रीची अब्रू ही काचेचं भांडं नसते की जी घरात लपवून ठेवावी. स्त्रीचा सन्मान हाच खऱ्या घराण्याचा पाया असतो. इथून पुढे या सूर्यवंशी वाड्यात आणि माझ्या साताऱ्याच्या मातीत कोणत्याही स्त्रीवर, लेकी सुनेवर अन्याय होणार नाही. जो कोणी स्त्रीवर हात उचलेल तो माझा सर्वात मोठा शत्रू असेल. हा वाडा आता फक्त माझा नाही, तर माझ्या गौरी सुनेचा आणि राधा लेकीचा आहे. आबासाहेबांचे हे शब्द ऐकून संपूर्ण वाड्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. जुने मुरसटलेले विचार काढून आता एका नव्या युगाची सुरुवात झाली होती. दुसरीकडे शिवतेज आणि गौरीच्या सजवलेल्या खोलीत एक अत्यंत भावूक आणि प्रेमाचा प्रसंग फुलत होता. गौरी आरशासमोर उभी राहून बाळाला झोपवण्यासाठी स्वतःचा पदर सावरत होती. तिच्या चेहऱ्यावर आता एक विलक्षण तेज आणि मातृत्वाचं समाधान होतं. शिवतेज हळूच मागून आला आणि त्याने गौरीला मिठी मारली. त्याने आपला चेहरा गौरीच्या खांद्यावर टेकला आणि आरशात तिच्या डोळ्यात पाहत तो हळूवार आवाजात म्हणाला, गौरी, आज माझा वाडा खऱ्या अर्थाने श्रीमंत झाला. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि या वाड्याचं नशीब उजळलं. त्या काळ रात्रीनंतर मला वाटलं नव्हतं की आपल्या आयुष्यात पुन्हा एवढी सुंदर सकाळ येईल. गौरीने शिवतेजच्या हातावर आपला हात ठेवला. तिचे डोळे पाणावले. शिवतेजराव, तुम्ही जर त्या रात्री माझ्यावर विश्वास ठेवला नसता, जर तुम्ही मला त्या काळभैरवाच्या कड्यावरून वाचवलं नसतं, तर आज हे सुख आपल्याला कधीच पाहायला मिळालं नसतं. तुम्ही खऱ्या अर्थाने माझे देव आहात आणि हे बाळ म्हणजे तुमच्या माझ्या प्रेमाचा, विश्वासाचा विजय आहे. नाही गौरी, शिवतेजने तिला आपल्याकडे वळवत तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन घेतलं. तू माझी ताकद आहेस. तू तो प्रसंग सहन केलास आणि राखेतून पुन्हा उभी राहिलीस. खऱ्या अर्थाने तू या सूर्यवंशीची खरी ताकद आहेस. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. तो एक अत्यंत पवित्र आणि शब्दांच्या पलीकडचा क्षण होता. तेवढ्यात खोलीच्या दरवाजावर कोणीतरी टकटक केली. शिवतेज आणि गौरीने मागे वळून पाहिलं. दारात राधा उभी होती. तिच्या खांद्यावर एक मोठी बॅग होती आणि हातात पुण्याच्या एका मोठ्या कॉलेजचे ॲडमिशन लेटर होतं. राधा आता पूर्वीची ती रडकी, घाबरलेली किंवा सूडबुद्धीने पेटलेली पोरगी राहिली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक जबरदस्त आत्मविश्वास आणि शिक्षणाची भूक होती. ताई, जीजू, मी निघते आता, राधा हसत म्हणाली. गौरी धावत पुढे गेली आणि तिने राधाला घट्ट मिठी मारली. राधा, माझी वाघीण ती, स्वतःची काळजी घे हां, आणि काहीही लागलं तर थेट जिजूंना फोन कर. शिवतेजने राधाच्या डोक्यावर हात ठेवला. राधा, तू या वाड्याचे डोळे उघडलेस. आता पुण्यात जाऊन एवढं शिक्षण घे, अधिकारी बन की अख्ख्या महाराष्ट्राला तुझा अभिमान वाटला पाहिजे. सूर्यवंशी घराण्याचा पूर्ण पाठिंबा आणि ताकद तुझ्या पाठीशी आहे. राधाचे डोळे भरून आले. तिने खाली वाकून शिवतेज आणि गौरीचे पाय शिवले. मी रडायला नाही जिजू, लढायला शिकले तुमच्याकडून. ताईला न्याय मिळाला. आता मला माझं भविष्य घडवायचं आहे. राधा जेव्हा वाड्यातून बाहेर पडायला निघाली तेव्हा खुद्द आबासाहेबांनी तिला गाडीपर्यंत सोडलं आणि तिच्या हातात एक महागडं पेन देत आशीर्वाद दिले. राधा गाडीत बसली आणि तिने वाड्याकडे एक शेवटची समाधानाची नजर टाकली. गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. ती एका नव्या उज्ज्वल भविष्याकडे. सूर्यवंशी वाड्याच्या छतावर आता भगवा झेंडा दिमाखात फडकत होता. आबासाहेबांचा बदललेला स्वभाव, शिवतेज गौरीचे अबाधित प्रेम, बाळाचे हास्य आणि राधाचे स्वप्नांच्या दिशेने टाकलेले पाऊल, या सर्वांनी मिळून कथेचा एक गोड आणि परिपूर्ण शेवट केला होता. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच सर्वात मोठा संदेश मिळतो. सत्य हे सूर्यासारखं असतं. त्याला खोटेपणाचे कितीही ढग आले तरी ते जास्त काळ लपवून ठेवता येत नाही. खोट्या प्रतिष्ठेसाठी आणि अहंकारासाठी कधीही आपल्याच माणसांचा बळी देऊ नका. कुटुंबाची खरी ताकद ही संपत्ती किंवा समाजातल्या दहशतीत नसते, तर ती घरातील माणसांवर असलेल्या विश्वासात आणि एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यात असते. संकटे कितीही भयंकर असली तरी जर आपण शिवतेसारखा विश्वास, राधासारखे धाडस आणि गौरीसारखी सहनशीलता ठेवली तर कोणत्याही अंधारातून आपण सुखाची पहाट शोधून काढू शकतो. स्त्रीचा सन्मान करा, कारण जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच खऱ्या अर्थाने परमेश्वराचा वास असतो.